महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात एमजेपी यांची बहुप्रतीक्षित असलेली इंजिनिअरच्या भरतीसाठीची जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची एकूण 144 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याची एकूण 48 पदे आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याची एकूण 16 पदेही भरली जाणार आहेत। यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांसाठी ज्या विद्यार्थ्यांची डिग्री किंवा डिप्लोमा हा सिव्हिल इंजिनिअरिंग मधून कंप्लीट झालेला आहे असे विद्यार्थी इलिजिबल आहेत। तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदांसाठी ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग या ब्रांचेस मधून कंप्लीट झालेला आहे असे विद्यार्थी हे इलिजिबल असणार आहेत। अर्ज करण्याचा कालावधी हा 20 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे, तर 19 डिसेंबर ही त्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे। या तिन्ही पोस्टसाठी जो पेपर पॅटर्न असणार आहे त्यामध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत। यामध्ये 10 प्रश्न हे मराठी, 10 प्रश्न हे इंग्लिश, 15 प्रश्न हे जनरल नॉलेज आणि 15 प्रश्न हे जनरल ऍप्टिट्यूड असे नॉन टेक्निकलचे 50 प्रश्न आणि 50 प्रश्न हे तुमच्या ब्रांचशी रिलेटेड असणार आहेत। या संबंधितची डिटेल्ड जाहिरात ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करण्यात आलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये दिलेली आहे। आणि जर तुम्हाला या एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं असेल आणि सोर्सेस कोणकोणते यूज करायचे या संबंधी काही डाऊट असतील तर तुम्ही मला डायरेक्टली डीएम करू शकता।